नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सोलार योजनेमध्ये वेंडर कशा पद्धतीने आता निवडतो आपण पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती. कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत हे पण पाहू शकता. त्याच्यामध्ये 15 कंपन्या अलॉटमेंट झालेल्या आहेत मित्रांनो. आपल्या माहितीस्त ज्या कंपन्या तुम्हाला योग्य वाटतील, जे तुम्हाला सर्व्हिस देत असतील अशीच कंपनी निवडायची असती. त्याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही कंपन्या पण अशा म्हणजे कंपन्या पण ब्रँडेड आहेत त्याच्यामध्ये. आणि जो कंपन्याचा जो समजा तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला पूर्ण कामकाजाचा जो कालावधी आहे तो शासनाच्या GRमध्ये 2 महिन्याचाच आहे मित्रांनो. म्हणजे हे काम स्पीडने होण्याची शक्यता 100% आहे. कारण सरकारचं धोरण सोलर वाहिनीतील जे सरकारचं धोरण आहे ते खूप म्हणजे चांगलं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे अशा कंपन्या स्क्रीनवरती अशा पद्धतीने जी तुम्हाला योग्य वाटेल ती कंपनी तुम्ही निवडू शकता. असं काही बंधन नसतं हीच निवडावी. तुमच्या माहितीस्तव जी तुम्हाला पाहिजे ती तुम्ही निवडू शकता मित्रांनो. टोटल जर विचार केला कंपन्याचा तर 15 कंपन्या आहेत बघा मित्रांनो. सोलारमध्ये जे आहेत समजा मागेल त्याच्यामध्ये आजपर्यंत 15 कंपन्या अलॉटमेंट झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने पाहू शकता कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये काय करायचं असतं मित्रांनो, तुम्ही आता जी कंपनीला टच करता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, टच केल्यानंतर तुमच्या जो रजिस्टर नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येणार आहे. OTP ज्यावेळेस तुम्ही जनरेट करता त्या टायमाला तुमचं वेंडर हे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं कोणालाही OTP देऊ नका. तुमचं स्वतः तुम्ही कंपन्या चेक करा, तुम्हाला जी पाहिजे ती घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जी तुम्हाला कंपनी हवी ती तुम्ही निवड करू शकता आणि पुरवठादाराशी संपर्क करून तुमचा सोलार त्यांच्याशी मागवू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत शक्ती कंपनीचं सोलार पाहण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता हे शक्ती कंपनीचं सोलार आहे. अगोदर शक्ती कंपनीचे असे सोलार यायचे. तर या ठिकाणी पाहू शकता, कारण आपल्याला एक जणांनी कमेंट केली की शक्ती कंपनीच्या सोलार विषयी व्हिडिओ बनवा. तर आज आपण शक्ती कंपनीच्या सोलार विषयी व्हिडिओ या कारणास्तव बनवत आहोत. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी पाहू शकता तुकाराम सर सुद्धा आहेत. तर या सोलार विषयी आज आपण तुम्हाला माहिती सांगणार. शक्ती कंपनीचं सोलार नेमकं कसं असतंय, त्याची पॅकिंग कशी असती, त्याची जी क्वालिटी आहे आणि त्याची लाईफ पण जास्त आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शक्ती कंपनीच्या सोलार पशी आपण आलेलो आहोत. तर आता ज्या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी शक्ती कंपनीचं सोलार आहे. आणि शक्ती कंपनीचं सोलार आहे याची पॅकिंग तुम्ही पाहू शकता. हे मोटरकडे जाणारा पाईप आहे, याची तुम्ही पॅकिंग पाहू शकता. आणि हे पॅनल पासून जाणारा जे केबल आहे या केबल आहेत ते सुद्धा तुम्ही माहिती पाहू शकता. कारण या ठिकाणी जेव्हा आपण आलो आहोत तुम्ही पाहू शकता याची जी पॅकिंग आहे एकदम कडक अशी पॅकिंग बनवलेली आहे. हे शक्ती कंपनीचं सोलार आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि बघू शकता त्याची फिटिंग. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी शक्ती कंपनीचं जे सोलार आहे याची मोटर तुम्ही पाहू शकता ही इथं टाकलेली. हा सेंटरवाला पाईप आहे त्याचा. त्या विहिरीमध्ये हे सोलार टाकलेलं आहे. आणि हे शक्ती कंपनीचं सोलार आहे. याच्याविषयी तुम्हाला जे सांगितलं ते याच शक्ती कंपनीचं सोलार आहे. याची जी सिस्टम आहे, अगोदर सोलारला 4 आणि 9 पाट्या आहेत. आणि हे 4-5 वर्ष झालं आलेलं, 4-1 वर्ष झालं आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे शक्ती कंपनीचं सोलार होतं. धन्यवाद मित्रांनो. सोलारचे बघू शकता तुम्ही खतरनाक फिटिंग केलेली. कारण या सोलारला पाहू शकता जे केबल आहेत एक सगळ्याला पेप्सी कवरिंग दिलेली. आणि हे या ठिकाणी हे बनवलेलं आहे सोलारचंच आहे ते पण. आणि हे शक्ती कंपनीचं सोलार आहे. आणि हे शक्ती कंपनीचं जे स्टार्टर आहे हे अशा पद्धतीने असतंय. आणि याची फिटिंग पण तुम्ही बघू शकता. हे ऍडजस्ट आहे, हे या ठिकाणाहून ऍडजस्ट होत आहे. कारण सोलार झुकतं किती आणि वरती किती पाहिजे, ही हाईटला किती पाहिजे, खाली डाऊन किती पाहिजे, याच्यासाठी याची लेवल मेंटेन ठेवण्यासाठी हे असं लॉक बनवलेलं आहे. या लॉकनुसार याची हाईट किती पाहिजे हे बनवलेलं असते. स्ट्रक्चर आहे
आणि याची एकदम फिटिंग खतरनाक आहे. 5 वर्ष होऊन सुद्धा सोलार बघू शकते कसं आहे, टकाट सोलार आहे एकदम. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद. शेतकऱ्यांना विचारू, तुमचं नाव सांगा. आणि साईनाथ राजा भाऊ इंगोले. त्याच्यात लाईट येत नाही, म्हणजे लाईट येत नाही. हा. किती दिवस झाले सोलार बंद पडलेलं? जवळपास 15-20 दिवस झाले. 15-20 दिवस झाले मित्रांनो यांचं सोलार बंद पडलंय आणि आता खूप म्हणजे भरण्याचे दिवस आहेत सध्या. ठीक आहे, तर ह्या सोलारला 5 वर्ष होऊन गेलेलं आहे बघा. 5 वर्षानंतर जी काय कंपनीची गॅरंटी वॉरंटी असती ती संपलेली असते आणि ते जे आपण जे काय नंतर करायचं असतं ते प्रायव्हेट मध्ये करतो आपण. आता हे पहा पुश केलं तर चालतं. आपल्याला वायरिंग बघण्यासाठी का पूर्ण टिप्स काढायला लागणार. पुश केलं तर चालतं. आपल्याला वायरिंग बघण्यासाठी का पूर्ण टिप्स काढायला लागणार. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन माहिती तुम्हाला भेटणार आहे. एक कमेंट करायला अवश्य विसरू नका.